आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन. गोपीचंद पडळकर. सांगलीत आमदार गोपीचंद पडळकर, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ नेते माननीय मंत्री श्री अण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा पार पडला आणि यापूर्वी या आमदारांची भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. आणि यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर आणि आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवरून भाष्य केलं. तर पडळकर यांनी पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर टीका केली. जयंत पाटील 11,000 मतांनी निवडून आले होते आणि ते म्हणजे पडल्यासारखे आहेत. जयंत पाटील यांचे दुसरे दुखणे म्हणजे आर पाटील यांचा मुलगा आमदार होतो, पण जयंत पाटील यांचा मुलगा आमदार होत नाही याचं टेन्शन आहे. जिल्ह्यातील काही नेत्यांना देखील आर पाटील यांचा मुलगा आमदार झाला, पण आपला मुलगा आमदार होत नाही याचं टेन्शन असल्याची खोचक टीका पडळकर यांनी केली. जत तालुक्यात जयंत पाटील यांनी आपल्या मुलाला आमदार करण्यासाठी चाचपणी केली. इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात देखील चाचपणी केली, पण सगळीकडेचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असं पडळकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सत्ता आणि पैशाच्या जोरावर राजकारण करण्याची वेळ गेलेली आहे. सत्ता आणि पैशाच्या जोरावर आता राजकारण होत असते तर मी आमदार झालो नसतो, असंही पडळकर यांनी म्हटलंय. या सगळ्याबाबत आता जयंत पाटील काय बोलणार, पडळकरांच्या टीकेला कशा प्रकारे उत्तर देणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. आणि राजकारणामध्ये काय भ्यायचं कारणच नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला इतके अधिकार दिलेले आहेत, तुम्ही कशाला भीताय? काय नाही. ही लढाई काय तुम्हाला बंदूक घेऊन पिस्तूल घेऊन बॉम्ब गोळा टाकायची लढाई नाही आहे. ही लढाई विचाराची आहे आणि एका बोटाची आहे. ईव्हीएम वरती बोट पटा 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 तुम्हाला काय करायचं करू शकता. तुम्हाला हे तर काय हाणामाऱ्या करायची नाही लढाई. त्यामुळे कुणाला घाबरायचं कारण नाही. आता जिल्ह्यामध्ये एक चांगलं संघटन होण्याची आवश्यकता आहे. कारण 90चे काय टीम होती ती आता राजकारणातून बाहेर पडते, नवीन टीम आली. 90चा आमदार एकटा जयंतराव आहे. 11,000 निवडून आल्यामुळे तो पडल्यासारखा आहे. आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे की आरआरचा पोरगा आमदार झाला आणि माझा पोरगा आमदार होत नाही, ह्याचं टेन्शन सगळ्यात जास्त जयंतरावला आहे. आणखी काही नेत्यांना पण त्यांचं नाव घ्यायला नको, हे लगेच स्फोट करतात राज्यामध्ये. आरआर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुखणं हे आहे की आरआरचं पोरगा आमदार झालं, मग आमचं कसं होणार, तुमचं कसं होणार. तुमची लायकी, तुमची क्षमता, तुम्ही काम केलेलं. जतमध्ये पण चाचपणी केली होती माझ्या अगोदर. त्यांचं जी एजन्सी ते फार हुशार माणूस आहे. एजन्सीचा रिपोर्ट आला नापास. पूर्ण काही जरी केलं तर काही होत नाही. परत त्यांनी हातकलंगले लोकसभेचा सर्वे केला, नापास. सांगलीत पुढी सोडली, लोकसभेला इकडे उभा राहणार आहे, ह्या पार्टीत येणार. होत नाही, शक्य नाही. सत्ता आणि पैसा या मस्तीवरती राजकारण करायची आता वेळ गेलेली आहे, वेळ संपलेली आहे. सत्ता आणि पैशावरचं जर राजकारण असतं तर हा गोपीचंद आमदार होऊ शकला नसता. लोकांच्या हातामध्ये ह्या सगळे विषय गेलेले आहेत. लोकांच्या हातामध्ये ह्या निवडणुका गेलेल्या आहेत. मी लोकसभेला उभा होतो, सांगलीकरांनी मला मतं दिली. एवढी काही जास्त नाही मतं, पण बऱ्यापैकी दिली. आता सुधीरदादा तेव्हा विरोधात असल्यामुळे मतं कोण देणार आपल्याला, तेव्हा मतं आपल्याला मिळाली नाही. परंतु ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.